शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आला अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या पद्धतीनं सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्याही मनात उपस्थित झालाय. जो सामान्य कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की काय सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता आता 100% संपली. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथे वाटते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत जर आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता ही 100% संपली. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचे यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर हे प्राप्त करून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे. इथून पुढे कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्यांचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावरती होताना दिसू शकतो. जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे प्राप्त करून घेतली तर आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आपल्याला उत्तर मिळून जाईल. ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार काय सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता ही 100% संपली. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता आपण देतो उत्तर. सध्याची जर आपण दर पातळी बघितली तर सध्याच्या दर पातळी अनुसार सोयाबीनचा दर मागच्या 4-5 दिवसात घसरला. जी सोयाबीनची दर पातळी आपल्या 7,000 ते 7,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होती ती दर पातळी आजच्या कंडिशनला 6,600 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटल दिसत आहे. आणि सोयाबीनचा दर हा जवळपास $12 प्रति बुशेलच्या आसपास आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचला. जर इथून पुढचा विचार केला तर सोयाबीनचा दर हा निरंतर दबावात राहण्याची दाट शक्यता आहे. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे तर लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची आकडेवारी आपल्या हातात येण्याची शक्यता आहे. जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये जर सोयाबीनच्या पेरणीची आकडेवारी ही वाढून आली तर याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या उत्पादनावरती होणार. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचं उत्पादन हे वाढणार. आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिका आणि भारत या दोन्ही देशाचं सोयाबीन एकदाच मार्केटमध्ये येते. जर अमेरिकेमध्ये सोयाबीनचं लागवड क्षेत्र वाढलं तर पर्यायानं आपल्या देशामध्ये सोयाबीनचा जो दर आहे तो दबावात राहणार. आणि याच्यामुळे लक्षात घ्या की इथून पुढे अमेरिकेमुळे आपल्या देशात सोयाबीनचा दर दबावात येण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कच्च्या तेलाचे भाव सातत्यानं दबावात दिसत आहेत. आणि हा दबाव जर कायम राहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारावरती आपल्याला याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसेल. याच्यामुळे आपल्या सर्वांना काय सुरुवातीला खाद्यतेलाचे भाव घसरताना दिसतील. खाद्यतेलाचे भाव घसरले की आपोआप आपल्या सोयाबीनचे दरसुद्धा कोसळताना दिसतील. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणाऱ्या या घडामोडींचा परिणाम 100% देशात सुद्धा आपल्याला जाणवणार. आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनचा जो दर आहे तो 100% घसरणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की भारतातून जी सोयाबीन निर्यात प्रचंड प्रमाणात होत होती त्याच्यामध्ये थोडीशी आता या ठिकाणी जे आहे तर आपण बघितलं तर शिथिलता आली. आणि याच्यामुळे काय झाले की सोयाबीन निर्यात कमी झाली आणि त्याच्यामुळे सोयाबीनला मिळणारा उठावसुद्धा थोडासा कमी झाला आहे. तर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर भविष्यामध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा जो पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप काही दिसणार नाही आहे. आणि याच्यामुळे आपल्याला देशात व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर हा इथून पुढे दबावात दिसणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जो एक प्रश्न आहे की बा सोयाबीनच्या दरातील तेजीची शक्यता काय संपली, तर माझ्या मते सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता ही 100% संपुष्टात आली आहे. नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव 50-100 रुपयांची तेजी तात्कालिक स्वरूपाची सोडली तर सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता काही दिसत नाही.
जर आपण जून महिन्याचा विचार केला तर सोयाबीनचा भाव 6,500 ते 7,000च्या दरम्यान राहील आणि जर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर भाव 6,500च्या जर खाली आला तरी आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत. अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर एक सामान्यतः मी तुम्हाला सल्ला देईल की बुवा भविष्य अजिबात उज्ज्वल नाही, म्हणून जो भाव सध्या मिळतो या दरावरती आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करावी, ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी खूप खूप फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा दर आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही जरूर ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.